महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आज सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात चौसभा तसेच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम तसेच सरकारला जागे करण्यासाठी जय भारत सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आणि महात्मा गांधी यांना स्मरून रघुपती राघव राजाराम या भजनाचं गायन करून सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली। भारत देशात सरकार वारंवार चुकीचे निर्णय धोरण अवलंबत आहे। नोटाबंदी, चुकीचा जीएसटी यांनी अर्थव्यवस्था खाली आणली आहे। नोटाबंदीच्या रांगेत शेकडो लोक मरण पावले। शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे आणण्यात आले, या विरुद्ध आंदोलन चालले, मात्र शेकडो शेतकरी बांधव शहीद झाले। देश भारत हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्ष वाढला। दरवर्षी 2 कोटी रोजगार निवडणुकीआधी देणार होते। रोजगार देणे तर दूरच, पण आहे ते व्यवसाय बंद झाले आहेत। त्यात चुकीच्या पद्धतीने कोरोनाचं नियोजन करण्यात आलं, यामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याचं निवेदनात म्हणण्यात आलंय। अदानी समूहाचा 20,000 कोटीचा गैरव्यवहार झाला, याविरुद्ध राहुल गांधी यांनी संसदेमध्ये प्रश्न विचारला, तर त्यांची खासदारकी चुकीच्या पद्धतीनं काढून घेण्यात आले। यात भर पडून वेगवेगळे मुद्दे पुढे करून जनतेच्या मूळ प्रश्नांवर सरकार दुर्लक्ष करत आहे। या खऱ्या जनतेच्या प्रश्नावर सरकारनं लक्ष द्यावं। बेरोजगारी, महागाई, नवीन उद्योग, महिला सुरक्षा अशा अनेक प्रश्नांवर लोकांना सरकारचे कारनामे समजावे, याकरता लोकशाही मार्गाने सत्याग्रह करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। याप्रसंगी शहराध्यक्ष आकाश ठाजेड, आमदार हिरामन खोसकर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेंद्र बागुल, लक्ष्मण जायभावे, शिवसेनेचे सुनील पाटील, राष्ट्रवादीचे संतोष सोनपसारे, मुकेश शेवळ, प्रीतम भामरे, अमित खांडे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, नंदकुमार कर्डक, हनीफ बशीर, वसंत ठाकूर, नगरसेवक वत्सला कैरे, नेते नाना भामरे, जयंत धुमने, ज्ञानेश्वर काळे, अशोक लहामगे, देवनाम सैंदाने, भास्कर मैंद, सुरेश जाधव, धोंडीराम बोडके, संतू पाटील जायभावे, त्र्यंबक शिलार, सुभाष पाटील, दिनकर चखणे, वसंत पाटील, आनंदा देसले, दिगंबर वाणी, भास्कर मोहिते, संतोष राऊत, किशोर ठाकूर, नागर गोजेसर, राकेश गांगुर्डे, अनिल बहोत, चेतन फेगडे, जयेंद्र वाघ, संदीप पाटील, सागर शिंदे, कल्पेश जेजुरकर, प्राध्यापक खलेसर, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, दिनेश निकाळे, कैलास कडलक, युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, देवेंद्र देशपांडे, इम्रान अन्सारी, पप्पू निकम, सचिन गायकवाड, मनोज साठे, धनंजय कोठुळे, जावेद पठाण, राहुल बागुल, सुनील निर्भवने, महिला अध्यक्ष स्वाती जाधव, मीराताई साबळे, चारुशिला शिरोडे, निशिका गुप्ता, समीना भाभी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील यांनी केला, तर आभार संतोष ठाकूर, गौरव सोनार यांनी व्यक्त केले। एबी न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक।